मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. 7 डिसेंबर 2023 रोजी उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा जो शासन निर्णय पारित झाला, त्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की बांधकाम भवन या एका इमारतीखाली लेबर कोर्ट, इंडस्ट्री कोर्ट, सहाय्यक कामगार आयुक्त व इतर 4-5 कार्यालय एकाच भवनाखाली यावे. ही शासनाने या उद्देशाने राज्यामध्ये पूर्ण योजना ही राबवलेली आहे. त्याबद्दल आम्ही शासनाचं अभिनंदन करतो. परंतु सोलापुरात तसं झालेलं नाही. सोलापुरामध्ये शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे ही इमारत बांधकाम भवन हे मुख्यालयाच्या ठिकाणीच करण्यात यावी असं नमूद असताना शासनाच्या विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये हे कामगार भवन घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे सोलापुरामध्ये वेगवेगळे विडी कामगार, यंत्रमाग कामगार व बांधकाम कामगार, घरेलू कामगार असे 160 क्षेत्रात येणारे वेगवेगळे असंघटित कामगारांना त्यांच्या सेवा शर्तीच्या केसेस आणि कामगार योजनेपासून शहरात न जाता त्यांना त्या ठिकाणी 30 किलोमीटर प्रवास करून त्या ठिकाणी त्यांच्या योजनेची अंमलबजावणी व नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे न्याय त्या ठिकाणी त्यांना मागण्यासाठी जावं लागणार आहे. त्यासाठी हे कामगाराला परवडणारं नाही. आणि सत्तेमध्ये असलेले जे मंत्री आहे सुरेश ख्याडे आणि स्थानिक सोलापूर जिल्ह्यातले आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि इतर पक्षाचे, त्यांनी हे संगनमत करून हे कार्यालय मुख्यालय म्हणजे शहराच्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागात घेऊन गेलेलं आहे. हे कामगारांची फसवणूक, कामगारावर अन्याय झालेला आहे. हे 5 लाख कामगारांचा प्रश्न आहे. फार मोठा प्रश्न असल्यामुळे कामगारांची फसवणूक, आर्थिक फसवणूक, नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे मिळणाऱ्या न्यायापासून हे 5 लाख कामगार वंचित राहणार आहेत. म्हणून या ठिकाणी आज शासनाने सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना काल बैठक लावली. बैठकीमध्ये आम्ही तेच मुद्दा उपस्थित केलेला आहे की शासन निर्णयाप्रमाणे मुख्यालयात तुम्ही कामगार कार्यालय आणलं पाहिजे होतं, कामगार भवन त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे होतं, ते केलेलं नाही. आम्ही सरकारचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी जोपर्यंत कामगारांचं भवन या ठिकाणी उभारू शकत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील. आम्ही फक्त काल कामगार आयुक्तांनी बैठक घेऊन राज्याच्या कामगार आयुक्तांना अहवाल पाठवलेला आहे आणि जोपर्यंत हे शहरात शिफ्ट होत नाही कार्यालय तोपर्यंत आमचा लढा चालू राहील. तोपर्यंत आम्ही आंदोलन महासंघाचा तात्पुरता स्थगित केलेला आहे. सोलापुरातले कोण 2 आमदार जे आहेत ते तिथं घेऊन जाण्यामध्ये मोठं कारस्थान केलं. प्रशासनामधले अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की ह्यामागे कुठले आमदार आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरातले जे विजय देशमुख आहेत आणि त्याचबरोबर सुभाष देशमुख आहेत, असे भारतीय जनता पार्टीत सत्तेत असलेले जे आमदार यांचा समाविष्ट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी नाव गुपित ठेवण्याच्या संदर्भात सांगितलं आहे. त्या अधिकाऱ्यांचे नाव मात्र आम्ही सोलापूरच्या ज्युडिशियल कोर्टामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दाखल करून जाहीर करणार. परंतु माझ्यामध्ये काय मोठा अर्थ आहे का तुम्हाला? संशय म्हणजे 100% यात भ्रष्टाचार झालेला आहे. कारण सोलापूरमध्ये खुली जागा 8 आहेत शहरात मुख्यालयाच्या ठिकाणी आणि 4 इमारती ऑलरेडी असताना 2 एकर जागा खरेदी करायची गरज काय? कोट्यावधी खर्च बांधकाम भवन ग्रामीण भागामध्ये करण्याची गरज नसताना ते करण्यामागचा उद्देश एकच आहे, म्हणजे थोडक्यात यात भ्रष्टाचार झालेला आहे. सत्तेमधले लोक भ्रष्टाचार केलेले आहे. अन्यथा आता तुम्ही काय करणार? आणि आंदोलन करणार, वेळ प्रसंगी न्यायालयामध्ये जाणार.